मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जी कृषी कर्जमाफी 2026 याची जी काही शेतकऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, वाट पाहत होते चातकासारखी, तर ती कृषी कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. आणि याचे कोणते निकष असणार आहेत, काय नियम असणार आहेत, कुठले शेतकरी पात्र ठरणार आहेत, 50,000 रुपये लाभासाठी, अनुदानासाठी कुठले शेतकरी प्राप्त ठरणार आहेत आणि सोबतच याची अंमलबजावणीची प्रक्रिया नेमकी कुठल्या दिवसापासून सुरू होणार आहे, पहिली यादी कधी प्रसिद्ध होणार आणि त्याच्यानंतर यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर किती दिवसामध्ये पैसे खात्यात जमा होणार आणि नवीन कर्ज वाटप कधी सुरू होणार शेतकऱ्यांसाठी, ही एक अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांना सुद्धा ही माहिती द्या. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात अनेक चुकीच्या बातम्या सातत्यानं येत असतात, दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत असतात. मात्र सत्य आणि वस्तुनिष्ठ काय असेल तर ते शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो. आणि अशातच जो काही पुण्य दिवस आहे आजचा उद्याचा, तर तो म्हणजे महत्वाचा दिवस म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जयंती दिवस आहे. आणि याच दिवसाचं औचित्य साधून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारने जी काही कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, की त्यांनी त्या योजनेचं नाव जे ठेवलं होतं की 2016-17 मध्ये जी काही कर्जमाफी झाली होती, तर त्या कर्जमाफी योजनेचं नाव महात्मा फुले कृषी कर्जमाफी अशा नावाने ती योजना राबवली गेली होती. त्याच्यानंतर 2019-20 मध्ये जी काही कृषी कर्जमाफी झाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असताना, तर त्या काळामध्ये त्या कर्जमाफीला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असं ते नाव दिलं गेलं होतं. आणि आता जी काही योजना राबवली जाणार आहे 2026 साठी, तर तिचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, की ज्या अहिल्याबाई होळकरांनी आपल्या राज्यकारभाराचा एक आदर्श निर्माण केला होता. 29 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून ज्यांनी राज्यकारभार सांभाळला होता, अनेक प्रकारचे घाट आणि लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी त्यांचा जो काही राज्यकारभार होता, तर तो प्रसिद्ध आहे. आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून 31 मे हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस असतो, जयंती दिवस असतो आणि तो मोठ्या उत्साहानं आपण सगळेजण साजरा करत असतो. आणि मग त्याच दिवसाचं औचित्य साधून या कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र याच्यामध्ये काही जर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर मागं पुढं होऊ शकतं. मात्र सरकारची तशी पूर्णपणे तयारी झालेली आहे. आता दुसरी गोष्ट की कुठले शेतकरी पात्र ठरणार, तर सरकारनं जी काही निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की 2 लाखाच्या ऐवजी सरकारने हा शब्द वापरला होता की आम्ही 7-12 कोरा करू. कोरा या शब्दावर त्यांनी विशेष भर दिला होता. मात्र सरकार आपलं आश्वासन विसरून गेलं आणि मग शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं आणि मग सरकारला कुठेतरी मग या दबावापुढे झुकतं घेणं पडलं. आणि त्याच्यानंतर मग 30 जून ही कृषी कर्जमाफीची अंतिम तारीख त्यांनी दिली होती की या दिवसापूर्वी आम्ही शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देऊ. मग आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी देत असताना मग ही कर्जमाफी नेमकी कुठल्या पद्धतीने द्यायची याबाबत विचार करत असताना सरकारनं त्याच्यावर प्रवीण परदेशी नावाची एक समिती नेमली. मग ही समिती नेमलेली असताना मग पुन्हा प्रश्न निर्माण झाले की बा याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी का नाहीत, की शेतकरी ज्यांना शेतीची जाण आहे अशी लोक त्या समितीमध्ये समाविष्ट करायला पाहिजे होते. मात्र सरकारनं तसं केलं नाही. काही दिवसांपूर्वी सरकारकडे या समितीचा अहवाल प्राप्त झाला आणि हा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच दरम्यान बँकांकडून सरकारकडे डाटा सुद्धा प्राप्त झाला, सहकार विभागाचा डाटा प्राप्त झाला, वेगवेगळी जी काही आकडेवारी असेल ती सगळी सरकारकडे प्राप्त झाली. आधीच सरकारकडे सगळी आकडेवारी आहे. मात्र त्याही पुढे एक औपचारिकता म्हणून सरकारने सगळे हे आकडे जमा केले आणि मग त्या समितीमध्ये ज्या काही तरतुदी सुचवल्या असतील त्यांनी किंवा काही सूचना केल्या असतील, तर त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर तो पब्लिक म्हणजे जनतेसमोर आतापर्यंत मांडलेला नाही किंवा प्रसिद्ध केलेला नाही किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा तो चर्चेला आलेला नाही. मात्र त्याच्यामध्ये इनडोअर काहीतरी आतल्या दरवाजाच्या बंद दरवाजामध्ये चर्चा झाली असेल तो भाग वेगळा, परंतु असा तो अहवाल प्रसिद्धीसाठी दिलेला नाही, वर्तमानपत्राकडे सुद्धा तो गेला नाही.
म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा व्हावी या कर्जमाफी व्यतिरिक्त अजूनही काही सूचना केल्या असतील की जसं स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी एक अतिशय प्रभावी मानला जातो की त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी जर लागू झाल्या असत्या तर आतापर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती ही बदललेली असती. मात्र सरकारला ते करायचं नाही, मग ते सरकार कुठलंही असो. आणि मग अशा स्थितीमध्ये हा अहवाल सुद्धा दाबण्यात आला आणि मग पुन्हा सरकारकडून घोषणा करण्यात आली की सरकारला ही भीती वाटत होती किंवा या अहवालामध्ये जे काही शिफारशी आहेत तर त्या जर आपण लागू केल्या तर त्याच्यामध्ये सरकारची काहीतरी अडचण निर्माण होणार असेल कदाचित, किंवा ह्या जर गोष्टी लीक झाल्या तर शेतकऱ्यांचा कुठेतरी रोष ओढवेल आणि पुन्हा मग काहीतरी आंदोलनं वगैरे करतील. मग शेतकऱ्यांना कुठेतरी रिकाम्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे, जनसामान्यांना कुठेतरी गुंतवून ठेवलं पाहिजे. मग सरकार काय करत असतं किंवा कुठलं तरी एखादा फतवा काढत असतं की हे करा ते करा, असा कागद जोडा तसा कागद जोडा, ही केवायसी करा ती केवायसी करा. याच्यामध्ये सामान्य माणसाला गुंतवून ठेवलं जातं आणि मग आपल्याला लाभ मिळणार नाही म्हणून सामान्य माणूस मग आपल्या महत्वाचे प्रश्न विचारून त्या योजनेच्या मागे लागलेला असतो. ही एक वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही निकष असणार आहेत कर्जमाफीचे तर सरकारनं मग पुन्हा घोषणा केली की बा जुन्याच निकषानुसार, जुन्या जे काही याच्या आधीच्या दोनदा कर्जमाफी दिली तर त्याच्या नियमानुसार निकषानुसारच ही कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाईल. मग ही राबवत असताना मग तुमच्या आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की मग सरकारला या जुन्याच नियमानुसार जर ती कर्जमाफीची प्रक्रिया राबवायची होती तर मग याच्यासाठी समिती कशासाठी नेमली, त्याच्यावर खर्च कशासाठी केला, हाही एक प्रश्न आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून मिळणार नाही. याच्यातून पुन्हा टाळवाटाळव, गोलवा फिरवा केली जाईल आणि अशा स्थितीमध्ये मग जी काही 2 लाखापर्यंत जी काही कर्जमाफी दिलेली जाणार आहे तर याच्यामध्ये जो काही जुन्या नियमांचा जर विचार केला तर याच्यामध्ये 2016-17 मध्ये जी काही माफी झाली, 19-20 मध्ये माफी झाली तर त्याच्या आधी जे काही शेतकरी याच्यासाठी पात्र ठरवले गेले तर त्यांचा जो 4 वर्षा आधीचा म्हणजे माफी देण्याच्या 4 वर्षा आधीचा डाटा संकलित केला गेला आणि त्याच लोकांना त्याच्यामध्ये पात्र ठरवलं गेलं. तांत्रिक कारणामुळे बऱ्याच जणांना त्याच्यातून वगळण्यात आलं पात्र असूनही. याही वेळेस तीच परिस्थिती निर्माण होणार आहे आणि मग ती कशी होणार आहे ही सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आणि मग याच्यामध्ये जर विचार केला तर 1 एप्रिल 2021 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या दरम्यान जे शेतकरी थकीत आहेत तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार. म्हणजे या 4 वर्षाच्या कालावधीमधला. त्याच्या आधीच जर कोणी असेल तर त्यांना त्या लाभातून वगळलं जाईल किंवा तशी शक्यता आहे, नाकारता येणार नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये आता 2 लाखापर्यंत जो काही लाभ मिळणार आहे तर तो नेमका कसा मिळणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे उदाहरणार्थ त्याने 1,90,000 कर्ज 2021च्या शेवटी घेतलं किंवा 21 मध्ये घेतलं 1 एप्रिलच्या नंतर आणि मग तो त्याच्यामध्ये पात्र ठरत असेल तर मग बँका काय करतात की 1 वर्षभरासाठी जर पीक कर्ज दिलं तर त्याचं व्याज जे आहे ते सरकारकडून भरलं जातं वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत आणि मग त्या व्याजाची रक्कम सरकार भरतं आणि मग शेतकऱ्याला ते मुद्दलमध्ये पडतं. शेतकरी मुद्दल भरून नवजुनं करतात. राष्ट्रीयकृत बँकांकडे व्याजासह रक्कम भरून घेतली जाते आणि मग ज्यावेळेस सरकारकडून ती रक्कम व्याजाची प्राप्त होती ती त्यावेळेस त्यांच्या सेव्हिंग खात्याला किंवा कर्ज खात्याला ती जमा केली जाते. ही अशी प्रक्रिया आहे. बाकी सोसायट्या आणि जिल्हा बँका ज्या आहेत तर त्या बगर व्याजाचं फक्त मुद्दल रक्कम 31 मार्च पर्यंत भरून घेतात आणि मग बाकीची जी काही व्याजमाफीची रक्कम आहे तर ती मग सरकारकडून वसूल करतात त्यांच्या पद्धतीनं. कारण जे काही जिल्हा बँकेवर जे काही संचालक मंडळ असतं तर ते विद्यमान आमदार लोकांचंच असतं, त्यांच्याच ताब्यात ह्या बँका आहेत. त्याच्यामुळे त्यांना काही सरकारकडून व्याजमाफीची रक्कम काढणं काही फारसं अवघड जात नाही, पण राष्ट्रीयकृत बँका त्या फंदात पडत नाहीत. दुसरी एक महत्वाची गोष्ट मग बँका काय करतात की बस एखाद्या शेतकऱ्याने जर 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल तर त्याचं 1 वर्षामध्ये ते थकीत ठरल्याच्या नंतर 366 दिवसामध्ये त्याचं व्याजासह 1,12,000 होतं. परंतु मग 365 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी ते थकीत झालं 1 वर्षभरासाठी. मग ते भरलं नाही मुदतीत म्हणून त्याला 1 वर्षाच्या नंतर त्याला बँका काय करतात दंड व्याज लावतात. म्हणजे ते 1,14,000 होते आणि मग 2% जर दंड व्याज लावलं तर ते 1,12,000च्या ऐवजी 14,000 होतं आणि मग 13व्या महिन्यात ते काय होतं की 1,14,000ला व्याज लावतात बँका. 14व्या महिन्यात मग त्याच्यानंतर जी व्याजासह रक्कम वाढत जाईल तर ते असं व्याजाला दंड व्याज असं या प्रक्रियेने ते चक्रवाढ व्याज वाढत जातं. त्यातच जर एखादं पत्र जर बँकेनं पाठवलं आणि ते पत्र पाठवायला रजिस्टर पोस्टाचा 25 रुपये खर्च येत असेल तर 2 ते 2,500 रुपये हे शेतकऱ्यांच्या नावे टाकतात त्या कर्ज खात्याला आणि मग अशा रीतीने ती रक्कम वाढत जाते आणि मग 2 लाखाचे 3.5-4 लाख दुप्पट व्हायला वेळ लागत नाही. आणि मग जर समजा 3.5-4 वर्षामध्ये ही जर रक्कम 3.5 लाखापर्यंत पोहोचत असेल व्याजासह तर अशा स्थितीमध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना माफी मिळणार.
1.5 लाख रुपये त्याला ते रोखीने भरावे लागणार जर ते माफ होणार नसतील व्याजाची रक्कम तर. आणि मग 1.5 लाख रुपये भरायची जर त्या शेतकऱ्याकडे तरतूद नसेल, ऐपत नसेल, तर त्या कर्ज खात्याचं रिस्ट्रक्चरिंग पण होणार नाही किंवा बँका तसं करणार नाहीत. मग याच्यामुळं काय होईल की मग 2 लाखाची माफी भेटून सुद्धा मग आपल्या खेड्यापाड्यात एक म्हण आहे की हागलं आणि पोट गेलं सारखंच आहे. कारण नामुष्की दोन्हीतही आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये व्याजमाफीचा त्या कर्जमाफीचा काहीही फायदा होणार नाही, अशी एक स्थिती आहे. दुसरीकडे पुन्हा सरकारने जे काही नियम निकष सांगितलेले, तर आता काल परवा पत्रकार परिषदेमध्ये जी काही माहिती दिली, तर त्याच्यानुसार जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील, त्याच्यानंतर नगर परिषदेचे सदस्य असतील, तर असे लोक या माफीतून वगळले जातील की ज्यांनी आता जे काही विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकांना ज्यांनी मतदान केलं, तर अशी लोक या माफीतून वगळली जातील. त्याच्यानंतर याच्या आधीच स्पष्ट केलेलं आहे की जे सरकारी नोकरदार आहेत, पेन्शनर आहेत, कर्मचारी आहेत, तर अशा लोकांना सुद्धा या कर्जमाफीतून वगळलं जाईल. जास्तीत जास्त चाळणी लावण्याचा सरकारकडून प्रयत्न होणार आहे. त्यातच पुन्हा एक सरकारनं मागे एक फतवा काढला होता की 2 गोष्टी शेतकऱ्यांकडे असणं आवश्यक आहे कर्जमाफीसाठी. एक तर तो या नियमात या कालावधीत थकीत असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे स्वतःचं फार्मर आयडी म्हणजे किसान आयडी कार्ड म्हणजेच ॲग्रिस्टेकचा आयडी असणं आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की सरकारचे जेवढे काही सॉफ्टवेअर आहेत, तर हे सगळे सॉफ्टवेअर भांगच्या किंवा गांजाच्या नशेमध्ये असतात, ते चालतच नाहीत. बाकी खाजगी कंपन्यांचे सॉफ्टवेअर धडाधड चालतात. मग तुमची ICICI असो, HDFC असो, ह्या बँकांचे चालतात. बाकीच्या ज्या काही NBFC कंपन्या आहेत, बजाज फायनान्स असेल, दुसरे कुठले फायनान्स असतील, त्यांना कुठलीच अडचण येत नाही. मात्र सरकारी सॉफ्टवेअर हे चालतच नाही, तर सर्व्हर डाऊनच असतं त्यांचं कधीही. हे मुद्दाम खोडसाळपणा केलेला असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये ज्या काही ॲग्रिस्टॅकचा आयडी काढायचा, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी ते ॲग्रिस्टॅकचे आयडी काढले, मात्र ते आपोआप डिलिंग झाले आणि परत अपडेट करायला जातात, तर ते होत नाहीत. त्याच्यानंतर 2022-23 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे फेरबदल झालेले आहेत. म्हणजे एखाद्या कुटुंबामधला एखादा व्यक्ती मयत झाला, त्याच्या नावाने 3 एकर शेती आहे, मग ती त्यांच्या वारसाच्या नावाने ट्रान्सफर झाली. 2 जर वारस असतील त्यांचे, तर दोघांना 1.5-1.5 एकर आली. आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांचे फेरफार झाले. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये त्यांच्या नोंदी झाल्या, काही जमिनीचे व्यवहार झाले, खरेदी विक्री झाल्या, काही वाटणी पत्रक झाले. मग अशा स्थितीमध्ये त्या भूमी अभिलेखच्या कार्यालयाचं सॉफ्टवेअर हे अजूनही त्या ॲग्रिस्टॅकच्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करत नाही. डाटा नॉट फाउंड किंवा डाटा मिसमॅच असा मेसेज येतो आणि ते बरेच शेतकरी किसान आयडी कार्ड काढू शकलेले नाहीत. लाडक्या बहिणीच्या वेळेस सरकारने ज्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही ज्यांचे घटस्फोट झाले तर त्यांच्यासाठी कागदपत्र अपलोड करायसाठी, घटस्फोटाचा कागद अपलोड करायसाठी आम्ही तिथं स्पेस निर्माण करणार, परंतु काहीच केलं नाही सरकारनं. उलट 15,000 बोगस लाभार्थी काढले म्हणून लाडक्या बहिणीच्या बेजाऱ्या काढल्या. तो भाग वेगळा, तो विषय वेगळा. आणि मग अशा स्थितीमध्ये याच्यासाठी सरकारने कुठलीच अजून सूचना काढली नाही. मग ही लोक सुद्धा कदाचित वंचित ठरू शकतात. तिसरीकडे जी काही 50,000 रुपयाचा जो काही प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, तर तो प्रोत्साहन भत्त्याचा लाभ हा 50,000 रुपये अशाच शेतकऱ्यांना मिळणार की जे शेतकरी गेल्या 3 वर्षापासून सतत कर्ज नवजुनं करतात. जे 10 वर्षापासून करत असतील तर ते पात्र ठरणारच, परंतु ते कमीत कमी 3 वर्ष त्यांचं खातं रेग्युलर असणं आवश्यक आहे. ही एक पात्रता निकष त्याच्यासाठी असणार आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये पुन्हा काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये निर्माण केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे की ज्या दिवशी घोषणा होईल, म्हणजे हे 31 मेला घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण अहिल्याबाई होळकर यांचे जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाचं औचित्य साधूनच सरकार ही प्रक्रिया सुरू करणार आहे. आणि मग घोषणा झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना, पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी, निमाशात बसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. ते आधार प्रमाणीकरण याच्यासाठी की त्याला कोणाचा हरकत नसावी, कारण तो शेतकरी हयात आहे नाही, जिवंत आहे नाही याची पडताळणी करण्यासाठी ते प्रमाणीकरण करायची ती तरतूद आहे, तर ती करतील. आणि त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरण झालं आणि तो त्या योजनेमध्ये पात्र ठरला की लगेच त्याची यादी प्रसिद्ध होईल आणि लगेच त्याचे आठवडाभरामध्ये त्याचे जे काही कर्जमाफीची रक्कम असेल तर ती त्याच्या बँकेच्या कर्ज खात्याला जमा होईल आणि तो नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरेल. याचा पहिल्या प्रक्रियेचा टप्पा असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे. तर अशी ही एक नियम निकषाची एक अंमलबजावणीची पद्धत सरकारची ठरलेली आहे. ऐनवेळी ज्यावेळेस अध्यादेश समोर येईल तर त्यावेळेस याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतात. मात्र ही अंमलबजावणी करत असताना शेतकऱ्यांना जे काही द्यायचं ते सुखासुखी दिलं पाहिजे, सहजपणे दिलं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय